बिलीव मी, मुझ पर भरोसा करो, विश्वास कर मजावर। हैव आई एवर लाइड टू यू बिफोर? क्या मैंने तुमसे पहले कभी झूठ बोला है? यू आर डिसिविंग मी, तू मुझे उल्लू बना रहे हो, तू मला फसवतोयस, तू मला शेंडी लावतोयस। नो वे, बिल्कुल नहीं, अजिबात नहीं। हाउ डू यू गो टू द स्कूल? तुम स्कूल कैसे जाते हो? बाय वॉकिंग, चल के। बाय बस, बस से। बाय टू व्हीलर, टू व्हीलर से। बाय बाइक, बाइक से। आई गो टू द स्कूल बाय साइकिल, मैं स्कूल साइकिल से जाता हूँ। वॉट अ फ्लुएंट इंग्लिश यू स्पीक, क्या फ्लुएंट इंग्लिश, कितनी अच्छी इंग्लिश बोलते हो यार। यू कैन कॉल मी ऑन दिस नंबर, तुम मुझे इस नंबर पे फ़ोन कर सकते हो। वो कैन डू दिस, ये कौन कर सकता है? कौन बरं करेल है, करू शकतं? कॅन यू सी व्हॉट इज रिटन, क्या तुम्हें दिख रहा है कि क्या लिखा है? समजा तुम्ही मागे बसलेले आहात आणि कोणतरी पुढे बसला आणि बोर्डवर काय लिहिलेलं ते तुम्हाला दिसत नाही आहे, पण तुम्ही त्याला विचारता नाही का, तुला दिसतंय का रे बोर्डवर काय लिहिलं आहे ते? कॅन यू सी व्हॉट इज रिटन ऑन द बोर्ड? कैन यू स्मेल समथिंग बर्निंग, क्या तुम्हें कोई जलने की बदबू आ रही है? आपण नाही काय म्हणतो एखाद्या, आपण नाही काय म्हणतो, कोणतरी जळतंय ना रे, कोणतरी जळतंय, कोणाला खूप जळण होते वाटतं। कॅन यू स्मेल समथिंग बर्निंग, किंवा सहज तुम्हाला खरंच वास येत, वास येत असेल काय तर जळण्याचा। कॅन यू स्मेल समथिंग बर्निंग, काहीतरी जळण्याचा वास येतो ना। कैन आई स्पीक टू साहिल, क्या मैं साहिल से बात कर सकता हूँ? ही कुडंट आंसर माई क्वेश्चन, वह मेरे सवाल का जवाब नहीं दे सका, तो माझ्या प्रश्नाचं उत्तर नहीं देऊ शकला। वी कांट रीच ऑन टाइम, हम समय पर नहीं पहुंच सकते। दे इंसिस्टेड मी, उन्होंने मुझे जोर दिया, बहुत आग्रह किया, त्यांनी मला खूप आग्रह केला। वॉट डिड यू से, तो तुमने क्या कहा, मग तू काय बोललास? इट मे रेन, शायद बारिश हो सकती है। इज इट रेनिंग, बारिश हो रही है क्या? इट्स रेनिंग, बारिश हो रही है। इट्स रेनिंग हेवीली, इट्स पोरिंग, इट्स रेनिंग काउस एंड बफेलोज। ये भी हो गया है। एट वॉट टाइम डज द लेक्चर फिनिश, लेक्चर कितने बजे ख़त्म होता है? द लेक्चर फिनिशेस एट 1 o'clock, लेक्चर तो 1 बजे ख़त्म होता है। यू लुक लाइक वरुण धवन, तुम वरुण धवन जैसे दिखते हो। शी लुक्स लाइक हर मदर, वह अपनी माँ जैसी दिखती है। आई एग्री विथ यू, मैं तुमसे सहमत हूँ, मी तुझ्याशी सहमत आहे, तुझं बोलणं मला पटतंय। आय एग्री विथ यू, आणि पटत नसेल ना, आय डोंट अग्री विथ यू असं म्हणायचं, डोंट लावायचं मध्ये, किंवा आय डिसअग्री पण चालेल, आय डिसअग्री विथ यू ते पण चालेल, आय डोंट अग्री विथ यू। दिस ऑल डिपेंड्स ऑन यू, यह सब तुम पर निर्भर है। आपण नाही काय म्हणतो, बघ हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे, काय करायचं काय नाही करायचं, कुणाकडे जायचं पार्टीला, कोणाच्या बर्थडेला जायचं, मी काय नाही बोलणार, हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे। दिस ऑल डिपेंड्स ऑन यू। 17 पर्यंत झालं। वॉट अ फ्लुएंट इंग्लिश ही स्पीक्स, वह कितनी अच्छी इंग्लिश बोलता है। आई होप, मला आशा है, मुझे आशा है। आई थिंक सो, मुझे ऐसा लगता है। आई डोंट थिंक सो, मुझे तो ऐसा नहीं लगता। ये हो गया, फिर वो देखो, हाउ आर यू, आई एम गुड। हाउ आर यू बोलने के बाद में आई एम फाइन शक्यतो नका बोलत जाऊ। फाइन पण ठीक आहे, पण फाईनपेक्षा गुड जास्त बोलतात लोक। आई एम गुड। व्हाट आर यू डूइंग, तुम क्या कर रहे हो? आई एम डूइंग नथिंग, मैं कुछ भी नहीं कर रहा हूँ। व्हाट आर यू डूइंग हियर, व्हाट आर यू डूइंग हियर, तुम यहाँ क्या कर रहे हो? आई एम वेटिंग फॉर माई फ्रेंड, मैं मेरे फ्रेंड का वेट कर रहा हूँ। आरंट यू फीलिंग वेल, क्या तुम्हारी तबीयत ठीक नहीं है? आई एम नॉट फीलिंग वेल, मेरी तबीयत ठीक नहीं है। वॉट आर यू सफरिंग फ्रॉम, तुम्हें क्या तकलीफ हो रही है? आई हैव गॉट अ कोल्ड, आई हैव अ कोल्ड, आई एम सफरिंग फ्रॉम कोल्ड। आई हैव गॉट अ फीवर, आई हैव अ फीवर, आई एम सफरिंग फ्रॉम फीवर। डिड यू टेक द मेडिसिन, क्या तुमने दवाई ली? आई टुक द मेडिसिन, मैंने दवाई ली।
हाउ आर यू फीलिंग नाउ? अब तुम्हें कैसा लग रहा है? आई एम फीलिंग मच बेटर नाउ। मुझे अब काफ़ी अच्छा महसूस हो रहा है। इट मे रेन, शायद बारिश हो सकती है। हो गया ये तो ना। हे पण झालं आपलं, है ना? तुम्हें लगता है, यू थिंक. मुझे लगता है, मला वाटतं, आय थिंक. मला वाटलेलं काय बोलणार? मला वाटलं. आय थॉट. व्हेरी गुड. त्याला वाटतं. वेरी गुड. चलो. उसे लगता है, ही थिंक्स. उन्हें लगता है, त्यांना वाटतं, दे थिंक. मैं अपनी गलती कबूल करता हूँ, आई एडमिट माई मिस्टेक. तुम स्कूल कैसे जाते हो? हाउ डू यू गो टू स्कूल? मैं स्कूल चल के जाता हूँ, आई गो टू स्कूल बाय वॉकिंग. आई कंसिडर माई सेल्फ लकी. मैं अपने आप को नसीबवान समझता हूँ, भाग्यवान समझता हूँ. यह कितने बजे खुलता है? आई कंसिडर माई सेल्फ लकी. यह कितने बजे खुलता है? एट वॉट टाइम डज इट ओपन? यह 9 बजे खुलता है. इट ओपन्स. इकडे ओपन्स येणार ना, ओपनला एस लागणार ना. इट ओपन्स एट 9 o'clock. यह कितने बजे बंद होता है? एट वॉट टाइम डज इट शट? इट शट्स एट 10 o'clock. इट सीम्स एज इफ द लॉकडाउन विल बी लिफ्टेड बाय द एंड ऑफ सितंबर. ऐसा लगता है कि लॉकडाउन सितंबर के एंड तक खत्म होगा. द सुनर और लेटर द ट्रूथ विल सर्टनली कम आउट. अभी नहीं तो बाद में सच सामने आ ही जाएगा. आता नाही तर नंतर खरं समोर येईलच. यू कांट फूल पीपल ऑल द टाइम. तिकडे द नाही हा पीपलच्या आधी. यू कांट फूल पीपल ऑल द टाइम. तुम लोगों को हमेशा मूर्ख नहीं बना सकते. हां, तू लोकांना नेहमीच नाही मूर्ख बनवू शकत. विच स्कूल डू यू गो टू? एखादं शाळेचं नाव विचारायचं तुम्हाला, शाळेचं नाव किंवा कॉलेजचं नाव. तर व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल पण ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ युअर कॉलेज. पण हे चांगलं वाटतं ऐकायला. हे बघा, हे लिहिलं ना. विच स्कूल डू यू गो टू? तुम कौन सी स्कूल जाते हो? विवेक लुक्स नाइस इन दिस टी शर्ट. विवेक तो इस कपड़े टी शर्ट में अच्छा दिखता है. यू हैव चेंज्ड अ लॉट. तुम बहुत बदल गए हो. नाउ अ डेज यू लुक वेरी बिजी. आजकल तुम बहुत बिजी दिखते हो. यू आर ऑलवेज इन अ हरी. तुम तो हमेशा ही जल्दी में रहते हो. तू नेहमीच घाईत असतोस. देखो गोलू, मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. गोलू, पैसे झाडावर उगत नाहीत. डू यू बिलीव इन घोस्ट? क्या तुम भूतों पर विश्वास करते हो? आई डोंट बिलीव इन घोस्ट. मैं भूतों पर विश्वास ही नहीं करता. तुमच्या हातात एखादी वस्तू तुम्हाला सापडली आहे. आपण काय म्हणतो? अरे तुला हे हवं की फेकून देऊ मी? हे केव्हापासून पडलं इकडे कोपऱ्यात? डू यू वॉन्ट दिस और शाल आई थ्रो इट? आई हैव बीन वॉकिंग ऑल डे, माई फीट आर हर्टिंग. मैं पूरा दिन चल रहा हूँ, मेरे पाँव दुख रहे हैं. पूर्ण दिवस चालतोय मी, माझे पाय दुखत आहेत माझे पाय. व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तुम क्या ढूंढ रहे हो? तू काय शोधतोयस? अरे आई कांट फाइंड माई पेन एनीवेयर यार. मेरा पेन कहीं नहीं मिल रहा है. मतलब पेन कुठं सापडत नाही आहे. हियर इट इज. हा भाई इथे ये रहा. हे माहिती आहे ना, हे झालं आपलं. हे पण झालं. ओहो. ही विल बी टायर्ड. वह थका होगा. तो थकला असेल. ही इज टायर्ड. तो थकलेला आहे. वह थका हुआ है. आई एम बोर्ड विथ इट नाव. मैं अब उससे ऊब गया हूँ. बोलता येत नाही का? म्हणजे मला ना आता खरंच ह्याचा वैताग आलाय रे. खरंच वैतागलो मी. काय हे नेहमीच. आई एम बोर्ड विथ इट नाव. यू आर कम्प्लीटली ड्रेंच्ड. तुम तो पूरे भीग गए हो. तू तो पूर्णपणे भिजलायस. पूर्ण चिंब झालायस पूर्ण भिजून. ड्रेंच म्हणजे काय? पूर्णपणे भिजून ओला चिंब.
ही लुक्ड अ बिट कन्फ्यूज, वह थोड़ा कन्फ्यूज लग रहा था, तो थोड़ा कन्फ्यूज दिसत होता तो, गोंधळलेला. आय वॉज सरप्राइज, मैं आश्चर्यचकित हुआ. ही वॉज फ्राइटन्ड, वह डरा हुआ था. ही वॉज प्लीज टू मीट अस, वह हमें मिलकर खुश हुआ. पढ़ा ना. वेयर आर यू कमिंग फ्रॉम, तुम कहाँ से आ रहे हो. आई एम कमिंग फ्रॉम अ फ्रेंड्स हाउस, मैं मेरे एक फ्रेंड के घर से आ रहा हूँ. हैव यू एवर बीन टू फ्रांस, क्या तुम कभी फ्रांस गए हो. आई हैव नेवर बीन टू फ्रांस, मैं कभी फ्रांस नहीं गया हूँ. हाउ मेनी ब्रदर्स डू यू हैव, तुम्हें कितने भाई है. आई हैव वन ब्रदर, तो फिर आई हैव गॉट वन ब्रदर. ओके. हाउ मच मनी डू यू हैव, तुम्हारे पास कितने रुपए हैं. आई हैव 100 रुपीज़, तो फिर आई हैव गॉट 100 रुपीज़. टेल मी, सांग मला किंवा मला सांग. मला तुझी अडचण सांग. टेल मी युअर प्रॉब्लेम, टेल मी युअर डिफिकल्टी. त्याला विचार, आस्क हिम. हा कचरा फेकून दे, थ्रो अवे दिस रबिश. बोर्डकडे बघ, लुक ॲट द बोर्ड. मेणबत्ती विझव, ब्लो आउट द कॅन्डल. खिडकी बंद कर आणि खिटी लाव किंवा कडी लाव. क्लोज द विंडो अँड ड्रॉ द बोल्ट. हे पुस्तक टेबलवर ठेव बरं. पुट द बुक ऑन द टेबल. पुस्तक बंद कर आणि माझं ऐक. क्लोज द बुक अँड लिसन टू मी. थोडं समोर ये आणि या रेषेवर उभा राहा. कम फॉरवर्ड बीट अँड स्टँड ऑन दिस लाईन. रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्हीकडे बघ हा. लुक बोथ वेज बिफोर क्रॉसिंग द रोड. तुझी खुर्ची थोडी पुढे का ना खुर्ची. मूव युअर चेअर अ बीट फॉरवर्ड. खुर्चीवरून तुझा पाय काढ. टेक युअर फूट ऑफ द चेअर. केकचे 2 तुकडे कर. कट द केक इन हाफ. सुटे पैसे राहू दे रे, कीप द चेंज. चला मुलांनो, कारमध्ये बसा. कम ऑन चिल्ड्रन, गेट इन टू द ऑटो, गेट इन टू द कार. 9 नंतर मला फोन कर. फोन मी ॲट होम आफ्टर 9 o'clock. चला पटकन, हरी अप. सरळ उभा राहा, स्टँडअप स्ट्रेट. लिव्ह इट टू मी, ते माझ्यावर सोड. मला एकटं सोड यार, लिव्ह मी अलोन. हा कोट त्या खुंटीवर टांग. हँग दिस कोट ऑन दॅट पेग. खिसे कापूनपासून सावधान राहा. खिसे कापून म्हणजे कोण, जो पॉकेट मार होते ना उनसे. तर काय लिहायचं, बिवेअर ऑफ पिक पॉकेट्स. हां, माझ्यासाठी जागा ठेव. कीप अ सीट फॉर मी. निश्चिंत राहा बाबा, रेस्ट अश्युअर्ड. हे पत्र कचऱ्यापेटीत टाक. पुट दिस लेटर इन द डस्टबिन. फक्त समजा हातात काहीतरी कचरा आहे, तर आपण काय बोलतो, हे घे कचऱ्याच्या डब्यात टाक, कचऱ्यापेटीत टाक. तर काय बोलायचं, पुट दिस इन द डस्टबिन. आणि ते हातला कचरा त्या हातात द्यायचा. ये हो. तुम कौन सा कपड़ा पहनने वाले हो. विच ड्रेस विल यू बी वेअरिंग. लेक्चर संपल्यावर तुम्हाला रिएंट्री करायची आहे सगळ्यांना. आई शाल बी वेयरिंग अ न्यू ड्रेस, मैं नया कपड़ा पहनने वाला हूँ. डू यू नो राहुल, क्या तुम राहुल को जानते हो. आई डोंट नो हिम, मैं उसे नहीं जानता. डू यू टॉक टू हिम, क्या तुम उससे बात करते हो. आई डोंट टॉक टू हिम, मैं उससे बात नहीं करता. आई डोंट लाइक हिज बिहेवियर, मुझे उसका स्वभाव पसंद नहीं है. बिहेवियर म्हणा, नेचर म्हणा. ही इज़ वेरी सेल्फिश, तो वह बहुत मतलबी है, वह बहुत स्वार्थी है. स्टे अवे फ्रॉम हिम, उससे दूर रहो, त्याच्याकडून लांब राहा, त्याच्यापासून. आई नीड योर हेल्प, मुझे तुम्हारी मदद की ज़रूरत है. हाउ कैन आई हेल्प यू, मैं तुम्हारी क्या हेल्प कर सकता हूँ. कुड यू प्लीज़ लेंड मी सम मनी, क्या तुम मुझे कुछ पैसे उधार दे सकते हो. हाउ मच मनी डू यू नीड, तुम्हें कितने रुपये की ज़रूरत है. आई नीड 1000 bucks, मुझे 1000 रुपये की ज़रूरत है. वॉट आर यू अप टू, तुम्हारा क्या चल रहा है, काय चालू आहे तुझं. वॉट इज़ द वेदर लाइक देयर, वहाँ का मौसम कैसा है. वॉट इज़ योर न्यू स्कूल लाइक, तुम्हारी नई स्कूल कैसी है. सो फार सो गुड, अब तक तो ठीक है.
व्हॉट शॉल वी डू नाव, आता आपण काय करूया, आता आपण काय करायचं. व्हॉट डीड यू आस्क हिम, तू त्याला काय विचारलंस. व्हॉट डीड ही से, तो काय म्हणाला. ही सेड नथिंग, तो काय नाही म्हणाला. व्हॉट डीड यू टेल हिम, तू त्याला काय सांगितलंस. व्हॉट डीड ही टेल यू, त्याने तुला काय सांगितलं. एक्झॅक्टली व्हॉट डीड ही से, तो नेमका काय म्हणाला तो. व्हॉट विल ही बी डुईंग, तो काय करत असेल. ही विल बी स्टडिंग, तो अभ्यास करत असेल. आई एडमिट माई मिस्टेक, मैं अपनी गलती कबूल करता हूँ यार. ही कम्स हियर एवरी डे, वह यहाँ रोज आता है. हाउ मेनी आवर्स डू यू स्टडी, तुम कितने घंटे पढ़ाई करते हो. आई स्टडी फॉर 4 आवर्स, मैं 4 घंटे पढ़ाई करता हूँ. ही कम्स हियर एवरी डे, वह यहाँ रोज आता है. यू लुक नाइस इन दिस क्लोथ्स, तुम इन कपड़ों में अच्छे दिखते हो. आई कंसिडर माई सेल्फ लकी, स्वतःला नशीबवान समजतो. दिस इज नॉट पॉसिबल इन एनी वे, हे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. आय मीन नो हरी, मी अजिबात घाईत नाही आहे. डोंट यू हॅव एनी शेम, तुला अजिबात लाज नाही आहे का रे. देर इज नो डाऊट इन दिस, यात अजिबात शंका नाही आहे. आपण काय म्हणतो, खरंच ॲक्च्युली आहे ना, त्याने नक्कीच पैसे त्याने चोरले असतील बघ, मला असं वाटतंय. आपण काय बोलतो, हां बरोबर आहे, त्यात अजिबात शंका नाही आहे, असंच झालं असणार. नो वन कॅन बेअर दिस, हे तर कोणीच सहन करू शकत नाही. नो वन विल लाईक दिस, हे कोणालाही आवडणार नाही. कॅन म्हणजे शकत आणि विल म्हणजे आवडणार नाही, घडणार नाही तसं. वाय डू यू थिंक सो, तुला असं का बरं वाटतं. वाय आर यू वरिंग, तू का काळजी करतोयस. वाय हॅव यू कम हियर, तू इथे का आलेला आहेस. वाय हॅज ही कम हियर, बघा वरती काय होतं, तू होतं ना यू, त्यामुळे हॅव आलं होतं. आता ही आहे ना, त्याकडे हॅज आले बघा खाली चौथ्यामध्ये. वाय हॅज ही कम हियर. वाय डू यू हरी, तू काय काही करतोस रे. वाय डू यू वरी, तू का चिंता करतोस असं. डोंट हरी, घाई करू नकोस. वाय आर यू लुकिंग सो सॅड, तू इतकं दुःखी का दिसतोयस. ही कॅनॉट स्पीक तमिळ, त्याला तमिळ नाही बोलता येत. आय कांट प्रोनाऊन्स द वर्ड करेक्टली, मला आहे ना या शब्दाचा उच्चार नीट करता येत नाही. ही कांट सी वेल विदाउट ग्लासेस, त्याला आता इकडे तुला आणि इकडे त्याला हां, त्याला चष्म्याशिवाय नीट दिसत नाही. वी कुडंट सी एनिथिंग बिकॉज ऑफ डार्कनेस, आम्हाला अंधारामुळे काय दिसत नव्हतं. हाऊ मच मनी डू यू हॅव, तुझ्याकडे किती रुपये आहेत. आय हॅव गॉट 400 रुपीज, माझ्याकडे 400 रुपये आहेत. किंवा आय हॅव गॉट 400 बक्स पण चालेल म्हटलं तर. इज द लेक्चर टुडे, आज लेक्चर आहे का. देर इज नो लेक्चर टुडे, आज लेक्चर नाही आहे. डू यू हैव एनी मनी, तुम्हारे पास कुछ पैसे हैं. आई हैव नो मनी, मेरे पास पैसे नहीं हैं. माई स्टमक इज पेनिंग, मेरा पेट दुख रहा है. आई हैव गॉट, किंवा असं पण बोलता येतं असं. आई हैव गॉट अ स्लाइट पेन इन माई स्टमक, मेरे पेट में थोड़ा दर्द है, माझ्या पोटामध्ये थोडं दुखतं आहे, असं बोलते चालेल. आई हैव कॉन्फिडेंस इन यू, मुझे तुम पर पूरा विश्वास है, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास है. डू यू हैव अ हॉलिडे टुडे, क्या तुम्हें आज छुट्टी है. वी हैव अ हॉलिडे टुडे, हमें आज छुट्टी है. आई हैव अ लेक्चर एट 9 PM, मुझे 9 बजे लेक्चर है मेरा यार. यू हैव गॉट स्लीप ऑन योर आइज, तुम्हारी आंखों पर तो नींद है, तुझ्या डोळ्यावर तो झोप आली है. आई हैव गॉट मैनी थिंग्स टू डू, मुझे तो बहुत काम करने हैं. आई हैव एन इम्पॉर्टेंट जॉब नाउ, मुझे है ना अब एक इम्पॉर्टेंट काम करना है. डू यू हैव चेंज, छुट्टे पैसे हैं. आई डोंट हैव चेंज, मेरे पास छुट्टे पैसे नहीं हैं. ये भी हो गया ना अपना. तुला संस्कार नाही आहेत का रे अजिबात, शिस्त नाही तुला. तुला काय तुम्ही कोई संस्कार नाही आहे. डोंट हॅव मॅनर्स. शी,
बेशिस्त. हरी अप, लवकर कर, जल्दी करो. आई एम गेटिंग लेट, मुझे देरी हो रही है. डोंट यू हैव टाइम, तुम्हारे पास टाइम नहीं है क्या? आई डोंट हैव टाइम, मेरे पास टाइम नहीं है. डोंट यू हैव एनी आइडिया, क्या तुम्हें कोई आइडिया नाही, तुला काही कल्पना नाही आहे का? ही इज हॅव्हिंग मील, वह खाना खा रहा है. एखादा जेवत असेल ना तर ही इज इटिंग फूड नाही म्हणायचं, ही इज हॅव्हिंग मील. आय एम हॅव्हिंग अ मील असं. डिड यू हॅव बाथ, क्या तुम नहाए, नहाए तुम, तू आंघोळ केलीस का? आय हॅड अ बाथ, मी आंघोळ केली. किंवा समजा तू चहा घेतलास का, कसं बोलणार? डिड यू हॅव टी, आय हॅड टी. डिड यू हॅव ब्रेकफास्ट, आय हॅड अ ब्रेकफास्ट असं. डिड यू हैव टी, क्या तुमने चाय ली? आई हैड टी, मैंने चाय लिया, चाय पी ली मैंने. आई हैड अ स्ट्रेंज ड्रीम लास्ट नाइट, कल रात को है ना मुझे एकदम अजीब सपना आया रे. कल रात्री आहे ना, काल मला एकदम विचित्र विचित्र स्वप्न पडलं रे, एकदम भयंकरच. वी हैड अ लॉट ऑफ ट्रबल, हमको बहुत परेशानी हुई है, आम्हाला खूप त्रास झाला. वी हैड अ लॉट ऑफ फन ड्यूरिंग द जर्नी, हमें यात्रा के दरम्यान बहुत मजा आया, प्रवासामध्ये खूप मजा आली रे. पिकनिकला आहे ना, ते पिकनिकच्या वॉटर पार्कमध्ये मजा कमी आली, पण तो प्रवास केला ना मस्तपैकी बसमधून, धमाल मजा आली. वी हैड एन ऑपरेशन लास्ट वीक, पिछले हफ्ते ना उसका ऑपरेशन हुआ. हां, डोंट चेंज द सब्जेक्ट नाव, झाले ते ना. आई विल गो, मैं जाऊंगा. आई विल मीट हिम टुमारो, मैं उससे कल मिलूंगा. आई एम गोइंग टू मीट हिम टुमारो, मैं कल उससे मिलने जा रहा हूँ. आई विल मीट हिम टुमारो, मैं उससे कल मिलूंगा. आई एम गोइंग टू मीट हिम टुमारो, मैं उससे कल मिलने वाला हूँ. अर्थ तोच आहे, पण थोडासा फरक आहे बघा. आई मतलब दुसऱ्याचं काय होणार मराठीमध्ये अर्थ, मी त्याला उद्या भेटीन. आय विल मीट हिम टुमारो. आणि तिसऱ्याचं काय होणार मराठीमध्ये अर्थ, मी त्याला उद्या भेटणार आहे. आय एम गोइंग टू मीट हिम टुमारो. ठीक आहे. किंवा ह्याला शॉर्टकटमध्ये असं पण म्हणतात, हा आय एम गोइंग टू जे लिहिलं ना, गोइंग टू, असं म्हणतात गॉना. आय एम गॉना मीट हिम टुमारो. ही विल सर्टनली कम हियर, वह जरूर यहाँ पर आएगा. सर्टनली म्हणजे काय, नक्कीच, जरूर. यू विल गेट बेटर इन अ कपल ऑफ डेज, तुम 2 दिन में ठीक हो जाओगे. यू विल विन द मैच, हम मैच जीत जाएंगे. आई विल नीड सम मोर मनी, मुझे कुछ और पैसे की जरूरत पड़ेगी. मुझे कुछ और पैसे लगेंगे, मला थोड़ा आणखी पैसे लगतील. द क्लास विल बी ओवर एट 6 o'clock, क्लास तो 6 बजे खत्म होगी. वेयर विल ही बी नाउ, वह अब कहाँ पर होगा? ही विल बी एट होम नाउ, वह अब घर पर होगा.
When will the class be over? क्लास कब खत्म होगा? The class will be over at 10 o'clock. क्लास तो 10 बजे खत्म होगा. He will only listen to his father. वो सिर्फ अपने पापा की बात सुनता है. आपण काय म्हणतो एखाद्या मुलाविषयी, हा पोरगा एवढा आगाव आहे ना, कोणाचं ऐकत नाही, फक्त ते बापाचंच ऐकतो. He will only listen to his father. How are you? तुम कैसे हो? I'm good. What are you doing? चाले है ना? बाकी समजतंय नाही. What will he have done? त्याने काय बरं केलं असेल रे? When will you come again? तू पुन्हा केव्हा येशील? When will your brother return? तुझा भाऊ परत केव्हा येईल? When did this happen? हे केव्हा घडलं? When did you come to know this? तुला हे केव्हा कळलं? I came to know this last night. मला तर हे काल रात्री कळलं. Come to know चा अर्थ काय? कळणे, माहीत पडणे. एखाद्याची नाही का बातमी असते एखादी, काही घटना घडली, एखादं कोणतरी वारलं, तर काहीतरी झालं. आपण काय बोलतो, "अरे, तुला केव्हा कळलं?" "हे मला कालच कळलं. मला राहुलने सांगितलं. राज बोलला मला." तसं. हाऊ आर यू फीलिंग नाऊ? तुला आता कसं वाटतंय? आय एम फीलिंग मच बेटर नाऊ. मला आता खूप बरं वाटतंय. हू डिड धिस? हे कोणी केलं रे? यू नीड नॉट हॅव गॉन. तू तिकडे खरं तर जायची गरज नव्हती. का तिकडे गेला असं तोंड घेऊन? लुक, देयर इज नो नीड टू शाउट हां. आय कॅन हिअर परफेक्टली वेल. हे बघ, ओरडायची काही गरज नाहीये. मी नीट ऐकू शकतो. आय डोंट नीड युअर सिम्पॅथी. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाहीये. कळलं ना? आय नीड युअर हेल्प. मुझे तुम्हारी मदद की जरूरत है. मला तुझ्या मदतीची गरज आहे. यू डिडंट हॅव वेटेड. तुला वाट पाहायची काही गरज नव्हती. द्यायचं तिकडे जायचं, द्यायचा बॉक्स आणि यायचं परत तर. उगाचच तिकडे थांबत बसलास अर्धा 1 तास. चहा पण नाही विचारता येत तुला. झालं. ते पण झालं. हे पण झालं. ओके. दिस इज नॉट माय जॉब. ये मेरा काम नहीं है. दिस इज योर जॉब. ओके. राज, दिस इज योर जॉब. दिस इज नॉट माय जॉब. लगेच तो बोलणार, आई एम अ ह्यूमन बीइंग नॉट अ मशीन. मैं माणूस हूँ. मैं इंसान हूँ, कोई मशीन नहीं हूं मैं. माणूस आहे मी. शी इज माय यंगर सिस्टर. ती माझी लहान बहीण आहे. आपल्यापेक्षा धाकट्याला काय म्हणायचं? यंग. आणि मोठ्याला काय म्हणायचं? एल्डर. आय एम हर एल्डर ब्रदर. व्हॉट डे इज इट टुडे? आज कोणसा वार है? टुडे इज वेन्सडे. त्याला वेडनसडे नाही म्हणायचा, वेन्सडे म्हणायचं. वेन्सडे. वेनसडे पण नाही, वेन्सडे. आई एम व्हेरी थैंकफुल टू यू. मैं आपका आभारी हूँ. हैव यू एवर बीन टू दिल्ली? क्या तुम कभी दिल्ली गए हो? आई हैव बीन टू दिल्ली मेनी टाइम्स. मैं तो बहुत बार दिल्ली गया हूँ. पुन्हा दिल्लीला कधीच नाही गेला. काय म्हणायचं? आय हॅव नेव्हर बीन टू दिल्ली. ते झालं ना फ्रान्स सारखं तसं आहे. हे बघा बरं. आय ऍडमिट माय मिस्टेक. मी माझी चूक कबूल करतो. मैं अपनी गलती कबूल करता हूँ. ही कम्स हियर एवरी डे. वह यहाँ रोज आता है. हाउ मेनी आवर्स डू यू स्टडी? तुम कितना घंटा पढ़ाई करते हो? आई स्टडी फॉर 4 आवर्स. मैं 4 घंटे पढ़ाई करता हूँ. ही कम्स हियर एवरी डे. वह यहाँ रोज आता है. यू लुक नाइस इन दिस क्लोथ्स. तुम तो इन कपड़ों में अच्छे दिखते हो. आई कंसिडर माई सेल्फ लकी. मैं अपने आप को भाग्यशाली समझता हूँ. व्हाट डिड यू से? आई कुडंट से नो. मैं ना नहीं कर पाया. मी ना नाही बोलू शकलो. एनीथिंग कैन हैपन. कुछ भी हो सकता है. कुड आई यूज योर पेन प्लीज? क्या मैं तुम्हारा पेन यूज कर सकता हूँ?
व्हॉट इज संस्कार डूइंग? संस्कार क्या कर रहा है? ही इज टेकिंग बाथ किंवा ही इज हैविंग बाथ. वो नहा रहा है. डिड यू हॅव बाथ? क्या तुम नहाए? तू आंघोळ केलीस का? येस आय डीड. किंवा नो आय डिडंट. ज्या वेळेला क्वेश्चन असेल ना डीड यूचा, क्वेश्चन बघा काय डीड यू क्वेश्चन आहे ना, त्यावेळेला आन्सर मध्ये येस आय डीड किंवा नो आय डिडंट, म्हणजे आय नो आय डिडंट. ठीक आहे. आणि डू यूचं कसं, डू यूचं असेल ना क्वेश्चन, डू यू हॅव बाथ, डू यू नो हिम, तर त्यावेळेला आन्सर येस असेल ना, येस आय डू किंवा नो आय डोंट असं. यू कुड हॅव वेटेड फॉर मी. तुम मेरा इंतजार कर सकते थे. एवढं तुला वाट बघायला झाली नाही का? लगेच गेलास निघून ते. यू शुड हॅव वेटेड फॉर मी. तुम्हें मेरा इंतजार करना चाहिए था. यू कुड हैव फोन्ड मी. तुम मुझे फोन कर सकते थे. ओके. आता मी वन टू वन कन्व्हर्सेशन घेणार हं. मी दोघांना सांगेन त्यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करायचे. सोहम अँड हर्षल, टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. आणि तुम्हाला दोघांना एक डायलॉग डेव्हलप करायचा आहे. तो असा की तुम्ही लोक सहजपणे बाहेर भेटलात मार्केट बाजारातून जाताना, आणि तुम्ही लोक तुमच्या करिअर विषयी बोलता की तू काय करणार फ्युचर मध्ये वगैरे, सध्या काय चाललंय तुझं. ठीक आहे. करिअर विषयी चर्चा करायची दोघांनी पण. ओके. टर्न ऑन युअर व्हिडिओ अँड ऑडिओ. हर्षल अँड सोहम. टाइम स्टार्ट नाव. सोहम, टर्न ऑन युअर व्हिडिओ. थोडा वेळ थांबला, काय बोलला ते इंग्लिश मध्ये? हा. वेट फॉर अ वाईल. हु इज दिस एल? एल कोण आहे? मला तुझं नाव सांग पूर्ण. एल स्वतःला अनम्यूट कसं करतो हे लोक? आता नाही येऊ शकत.